नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळा म्हणजे हळदीचा सीझन. लग्नाआधीची हळद नसून हळदी लागवडीचा सीझन. अक्षय तृतीयेपासून राज्यभर हळद लागवडीला सुरुवात होते. पण हळदीचा विकला जाणारा भाग म्हणजेच कंद आणि तो वाढतो तो जमिनीत. त्यामुळे त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला जमीन चांगल्या प्रकारे तयार करावी लागते. मग ही जमीन कशी तयार करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जमीन तयार करण्यापूर्वी हळदीसाठी नेमकी कशा प्रकारची जमीन लागते हे आधी आपण समजून घेऊयात. हळदीसाठी मुळातच आपल्याला मध्यम, कसदार, काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडायची. तसंच जमिनीचा सामू साधारणतः 6.5 ते 7.5 दरम्यान असायला हवा. आणि आपल्याला माहिती आहे की हळदीचे कंद जमिनीत खोल वाढतात. त्यामुळे जमिनीची खोली कमीत कमी 20 ते 25 सेंटीमीटर इतकी असली पाहिजे. शिवाय सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.5% जास्त असायला हवं, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाला पोषक अन्नद्रव्ये मिळतात. या उलट पाणी साचणारी, खूप चिकण किंवा क्षारयुक्त असणारी जमीन टाळायची, कारण अशा जमिनीत कंद पोसत नाहीत आणि रोगांचा धोकाही वाढतो. मातीची निवड तर झाली. आता येऊयात जमिनीच्या मशागतीकडे. मशागतीत पहिल्यांदा जमिनीची 25 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरणी करायची आहे. यामुळे जमिनीतला कडक थर फुटतो, त्यामुळे पिकांची मुळं चांगली वाढतात. नांगरणीनंतर शेतातले तण, गवत आणि जुनी मुळं काढून टाकायची. पहिल्या नांगरटीनंतर 1 ते 2 महिन्यांनी दुसरी आडवी नांगरणी करायची. मोठी ढेकळं असतील तर कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यायची. यानंतर हेक्टरी 35 ते 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळायचंय. जर शेणखत नसेल तर कंपोस्ट, गांडूळ किंवा घन स्वरूपात असलेले जीवामृत वापरता येतं. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि ओलावा टिकून राहतो. जमिनीचा पोत सुधारल्यानंतर हळद लागवडीसाठी बेडची तयारी करावी लागते. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे हळदीच्या लागवडीपूर्वी हळदीसाठी माती परीक्षण करायचंय. आता तुम्ही म्हणाल, काय तेच माहिती आहे आम्हाला, पण बाकी पिकांपेक्षा हळदीमध्ये माती परीक्षण करणं गरजेचं असतं. कारण जास्त अन्नद्रव्य असलेल्या जमिनीत फक्त पानांची वाढ होते, पण कंद लहान राहतात. त्यामुळे माती परीक्षण करून अन्नद्रव्यांची गरज किती आहे हे ओळखूनच ते द्यावं लागतं. त्यामुळे कंदांच्या वाढीत अडचणी येत नाही. आता येऊयात हळदीच्या बेड पद्धतीकडे. हळदीच्या लागवडीसाठी बेड किंवा रुंद वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. विशेषतः ठिबक सिंचन असेल तर 120 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून 20 ते 30 सेंटीमीटर उंच वरंबे तयार करायचे. वरंब्याचा माथा सपाट करून 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करायची. लागवडीच्या वेळी हळदीचे गड्डे पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यायची. एका गादी वाफ्यावर हळदीच्या 2 ओळी बसवायच्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीची म्हणजेच एकसारखी करून घ्यायची. ही माहिती हळद संशोधन केंद्रातील प्रभारी अधिकारी डॉक्टर मनोज माळी यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हळदीसाठी तुम्ही जमीन कशा प्रकारे तयार करता हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.